पूजा बाहेर ये ना पाहुणं कशी येण्यात बघ बरं फोन लावून बा काय म्हणले पाहुणे येण्यात मला उशीर झाला मला कामाला जायचंय फोन लावून पहा आत्ताच केलं होतं येतो बोलले मम्मी मम्मी काय काय झालं काय झालं असं का बसले दोघं जण बी पाहुणे यायला लागलेत लावलाय फोन मी थांबा ना थोडस त्यांना शेतात जायचंय थांबा ना जरा थोडा वेळ काय होतंय जरा थोडा वेळ थांबलं तर पाहुणे जरा थांबा की म्हणा घरी आपा हीच घर आहे का चावायचं माणसांची सवय नाही काय ह्यांना माणसं नाही दिसत मला चला की आपा पुढं राम राम पाव किती काय चाललं नाही आता काय चालायचे चाललंय तुरी बिरी काढल्या का तरी काढ्यात विहिरीला पाणी नाही पाऊस कमी जवारी सुकलेली आहे पाणी 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 कमी पडेल हा पूजा बाहेर यावा हातरून टाकावा पाहुण्यांना पाणी चहा पाणी करावा आले उन्हाला टाकावलस गारातलाय तो लय गार लागते यावर या आपा यावर या ना तुम्ही या ना मोर या साधी बसलो त्या पाहुण्याच्या पाहुणा बसाना बोला ना काय करतायचं पाणी आणावा आणते जरा हे दिसतो डिमस आहे बसा तुम्ही बसा घ्यायच्यावर अरे पण नवर देऊ मी या इकडे होती तू पुरीला तळ हातातल्या फोडावणी वागावं लागेल मुलीला वडील नाही तिचा वडील माझं घेतलं स्पेंट कुठं गेलेले आहेत वडील कुठं गेलेलं आहे आता ती फरार झालेला आहे त्याचं काय आपल्याला सांगून नाही झालेला मुलगी कोण हे का आपा पाणी लयच गार आहे गाड्या सर्दी झाली आधीच मग काय लिंबू बी बाणा सांग खेत पिळायला नुसतं पाणी देते तर राव खोकला येईन राहून दे नको भांडाराला काय बोलगे बघा आपा किती शिक्षण झालंय काय मुलीचं काय हा मुलीचे शिक्षण मग 12वी झाले 12वी झाली का 12वी झाली या मग सगळं घरचं काम आहे मग करते हा मुलगा काय काम करते मुलगा आपलं घरीच करतो मी शेती, गाय. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले हा. हा बाई. ट्रॅक्टरवर ते तसलं काय शिकाय येत नाही मला नाही शिक्षण कळत. कॉम्प्युटरचं दुकान आहे का आपलं तालुक्याला हो लय चांगलं आहे मग तर खूप आपा काय झालं पसंत आहे ना हा बघा बोला की मग देणे घेणे पसंत आहे म्हणतो मुलगी मुलगी पसंत आहे का आमच्याकडे काही नाही हुंडा नाही काय नाही बर का हा हुंडा बिंडा नाही बरं का आम्हाला हुंडा नको पण नाही नाही भाऊ ती बघितली कशी आरड ती चांगलं आहे मग कॅम्प्युटरचं दुकान बिकान हाय म्हणलं तर हा. मग सगळं तिला पसंत आहे काय घर घर बीर कसलं तुमचं घर म्हणजे बांगला आहे आमचा असंच बंगला आहे बांगला आहे तुमच्यावर आणि शेत बीत काय शेत ऊस आहे हा होय. हा. बरं आहे मग काय नाही आम्हाला तीच पाहिजे काय नाही हा हुंडा फेडा काही नाही लग्न आम्ही करणार नाही आम्ही असे वर हात करणार माणसे पोरगी नारळ द्या फक्त होय आपा आम्हाला पोरगी नारळ पाहिजे दोन जोड्या पोरगी आणि नारळ द्या हा पोरगी पसंत आहे म्हणल्यावर काय तो पोरगी पसंत असली तर पुन्हा चढ हातातल्या फोडावणी वागावं लागेल नाही मग काय आम्हाला तरी कुठं येत फोडावणी सांभाळली आम्ही तिकडे जाऊन बोलू आपण आलो आपा आम्ही हा बरं तू कशाला येतो चला बोलायचे तुम्हाला दोन शब्द काय चला ना बोलायचे दोन शब्द मग आता काय आलो बोलतो आबा बघते काय बोलते ते चला या इकडं हे तुमच्या इकडं कधी सगळं हा हे काही सगळं आमचंच आहे
हो का? काही पलीकडलं शेत ही सगळं आमचंच आहे. मस्त आहे, तुमचं खूप भारी आहे. हा ना. हो तुम्ही सगळे एकत्र राहता का घरचे? हो आम्ही सगळे एकत्र असतो. हो का? हम्म. खूप घरी बाग वगैरे केली तुम्ही. हा मग हं? मी काय म्हणतो तो, तुमचं शिक्षण किती झालंय म्हणला? 12वी झाले. हो का? मस्त आहे बरं का पण. हा ना. कोणत्या कॉलेजला होती? आम्ही होय त्या पलीकडल्या गावात होते. हो का? तुम्हाला छंद कोणता काय? मला होय फक्त गाण्याचा, दुसरं काही नाही. म्हणा की एखादं गाणं. नाही येत पण ऐकायला मला पण आवडतं. गाण्याची खूप सवय आहे. हा का? हो. मला पण लय गाणे आवडतं. ट्युनिंग मॅच होईन काय नको? होईन ना झाली तर. हा मग काय तर. आपली एकदा जमलं की जमलं. म्हाताऱ्यांचं चाललंय तिकडे जमवायचं मीच, पण मी म्हणलं मुलगी पसंत आहे माझ्या मित्राला. हा मुलगी पसंत आहे ना. लय आता पसंत आहे की अहो. असलं भारी चेहरा बघून नाही म्हणायचं काय पसंत. हा ती पण आहे लय छान दिसायला, राहते पण लय चांगली ती. आपली वाहवाही करायला चांगलं वाटत नाही हो. हा ती पण आहे तेवढं. ते पण आहेत बरं का बरे तसे. बरे नाही भारी. हाय तशी भारीच म्हणायचं काय आता. पैसा पाणी सांभाळून येत आम्ही. आम्हाला मुलगी फक्त मुलगी. हा ना. आम्हाला मुलगी आवडली म्हणजे लय झालं. मला लाज वाटते हो. कशाची लाज वाटायला लागली तुम्हाला? वाटती काय सांगू तुम्हाला. ती बाग पण तुमची का? हा हे सगळे बाग आमचीच आहे. हो का? मस्त आहे. मस्त आहे ना मग आम्ही केलंच एवढं सगळं तर. हो आपल्या घरी पण बाग वगैरे सगळे. हा का? तुम्हाला आवडते ना बाग? लय आवडती मला तर. ही काय म्हणतो पेरूचे झाड ही ती लावलेत. मी पण लावले पेरूचे, जांभळाचे, चिक्कूचे, आंब्याचे, बनानस. हा होय. बरं झालं तेवढं तरी. तुम्हाला माळ आहे का? हो मला पण आहे. मी खात नाही कधी. हा ना. हो चांगलं झालं तेवढं तरी आता बाबा. बघा ना मग आपल्या घरात मटणच होत नाही. हा किती सोपं झालं. तुमच्या आप्पांना पण माळ आहे. हा ना. हा अरे वा लय मग तर चांगली गोष्ट विषयच आहे. नाही ना माणसाला. मग तर विषयच नाही. चिकन करायचा विषय येत नाही घरात मग त्रास नाही तेवढाच तुम्हाला. मग काय पुरणपोळीच रोज. हा रोज पुरणपोळी मला तर लय आवडती पुरणपोळी खायला. हो का? आमच्या आप्पांना बी लय आवडती. हा ना. मला पण आवडत मग. तुम्हाला आवडते म्हणलं काय मग काय. मी काय म्हणतो तो, वडील कुठे असतात बरं? येते बाहेर गावी गेलेत. गेलेत का? कधी येतात का नाही घरी? घरी येतात का नाही? नाही ते सासरे आमचे नाही मला आता काय सासरेच करायचे त्यांना डायरेक्ट. तेवढं बी आहे. येत त्यांना आहे घरी फक्त ते आजोबा असतात का? ते आजोबा असतात घरी आणि आम्हीच असतो. तुम्हीच असतात का? दुसरं कोण असणार तेव्हा. नाही म्हणलं तुम्ही मैत्रीण वगैरे बोलवायची ना तुमची. नाही होत असलं काय मैत्रीण कशाला मैत्रीण करायची आणि कशाला काय आपलं एकटा जीवन साधाशील कोण नको मैत्रीण वगैरे काय. बरोबर आहे ना. ते पण मला हे आवडलं. मला खूप आवडलं मैत्रीण नको आणि काय नको. माझा पण आहे तो राहुल मित्र, पण तो खूप सिंपल मुलगा आहे आणि त्याला मी असंच बघायला आणलं. मी त्याच्या टायमिंगला गेलतो ना तर त्याचं 15 दिवसात लग्न मोडलं परत. का बरं? काय झालं मुलीला तो पसंतच नाही आला. तेवढं बी आहे. त्याने दिसायच नाहीत ना एवढे खास. मुलीने त्याला रिजेक्ट करायच्या आधी तोच रिजेक्ट केला मुलीला त्याने. हा होय. तो खूप ऍटिट्यूड बॉय आहे. आपलं शॉप आहे ना त्या शॉपवर बसणार तुम्ही रोज. मुलगी म्हणजे रोज तुम्हाला काही अडचण नाही काही नाही वगैरे तिथं घरी. तुम्हाला काय अडचण नाही ना पण? मला कसली जीन्स वगैरे घातली काय ड्रेस वगैरे घातला किंवा काय घातलं तर काय असं प्रॉब्लेम नाही ना? मला काहीच अडचण नाही. तुम्ही काही घाला, कपडे घाला. अहो काय कसं बोलता तुम्ही? अहो म्हणजे कपडे असतात अजून एक. पण कसं मुलीला जीन्स आवडतात. हो मग घाला ड्रेस ना. जीन्स घाला, आवडतात, टॉप कसं घाला, साडी. परकर घाला, जम्पर घाला, ते घागरा घाला, चोली घाला, सगळं घेऊन देतो मी. पुढं बोलू देत नाही बाबा खरंच. बोला की. तुमचं बोलणं ऐकायसाठी चालू इकडे. हा वय. पण काही म्हणा मस्त दिसतात बरं का. हा मस्त दिसतात. काय जावय बापू तुम्ही तर काय बी म्हणता हो. जावाय बापू. हा माझी पोरगी तर लय भारी दिसती माझ्यापेक्षा. असली सुंदर दिसती ना तुम्ही बघून तर पागलच होता. तुम्ही मगाशी बघितली वाटतं ना तिला म्हणतो पसंत आहे करताय. हा एका क्षणात पुरला बघितलं का नाही माणसानं पसंत केलं अशीच पोरगी आहे माझी. लय छान आहे. काय झालं? काय झालं जाऊ? चला ना ते मला हाका मारायला लागले. चला चला. हा चला की जाऊ. काय झालं? गाडी काढ. आता असंच झालंय. गरजच नाही राहिली.
अवघड आहे. तुमचं झालं का नाही काय मग बोलणं चालणं? आता झालंय आमचं बोलणं. काय माहितीये का मी काय म्हणतोय आप्पा, तुम्ही बी घ्यायचं सांभाळून, आता आहेत आपलेच. नाही आता तसंच हा. आहे. काय नाही. आणि इकडे बघा, तुम्ही बी लय हे नका करू, तुम्ही बी थोडाफार हातभार लावावा. लागतं ना मग, मुलीला खर्च करावाच लागतो दोन कारण किली. मग हा काय? उली तिले चालूच असतं ना, त्याला काय तवा हम्म. हाय का नाही? हा ना. लय अवघड खेळ आहे. मग आता ते मुला मुलीच्या ह्याच्यावर असतं. हा दिवसभर घरीच असता ना तुम्ही सगळं, आहे का नाही? हा ना, घरीच असतो आम्ही हम्म. दिवसभर. होय. माझं बी असतं तिकडून तिकडं वर माझा जोडीदार आहे ना, पडत असतात नजर इकडून येता जाता, सारख्या चक्र असतात माझ्या इकडं. हा, चांगली गोष्ट. हा काय म्हणता मग बाकी? किती शिक्षण झालंय? माझं हा? किती सांगू कडे? आ? हा नाही काय काय सांगू म्हणलं. शिक्षणच विचारले तेवढं. हा नाही ते काय माझ्या ध्यानात राहत नाही सारखं सारखं. चला चला. हा. आपा हा? सगळं येडा करून नीट बघून या, लागून तर थोडा उशीर लागला तर काय काम येतं आपल्याला आज. हा होय रे, तुझं शिक्षण किती झालंय? हिला शिक्षण काय सांगू रे मी हिला नेमकं, 12वीच्या पुढंच. 14वी झाली होय? हा 14वी. बर बर. तसे दिसा भारी बरं का तुम्ही. आ? हम्म मी भारीच आहे की मग. आवडलं आपल्याला. हा. यांचं जमत आहे वाटतं आता, आहे का नाही? आ? हा कुणाचं? दुसरंच नाही. गेलेले जोड काय जोड म्हण गेलेली. जोड गेलेली? कुठे गेली जोड? ती गेली तिकडे, एक 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 जोडीदार आलता माझ्या संग. होय. बर बर. काम काय करीतो? मी ह्याच्यावर असतो ट्रेकिंगला, इकडे हिंड तिकडे हिंड, ह्याच्या मागे हिंड त्याच्या मागे हिंड, लय काम असते माझ्या मागे. तू मागे हिंडणारच दिसतोय. हा तसं काय विशेष इथून नाही. पुढे आता तुझ्या मागे हिंडणार, बाकी आ? काय. हा काय ए करतो? नाही सांगतोय मी, काय बघतो मोबाईल मध्ये. ते सगळं करत झालं पण नंबर दे ना. आ? नंबर नंबर होय? हा नाही, माझा फोन चालू नाही. माझा आहे ना चालू, माझा घे ना. हा, माझ्याकडे फोनच नाही, तुझा नंबर घेऊन कुठं ठेवू? फाशी घे ना तिकडं मग. आ? काय नाही अशी? बघा काय असलं तर, काय असलं तर कॉन्टॅक्ट कसं व्हायचं आपलं? घरचा नंबर आहे, मग दाबा मी येते. टाईप करते. हा ते मला लांबचं दिसत नाही. हा, तो दिसतच नाही, तो डोळ्यात दिसत नाहीत मला. घे. तुमच्यात लयच आवाज बोलायच्या प्रथा आहे हो. आ? काय नाही. आमच्यात असंच बोलते, आमच्यात सवयीच आहे ना. होय, हा. चांगली सवय आहे तुम्हाला. हा, मग आमच्यात संस्कारच लय भारी आहेत. लय भारी दिसतात ना, हा. ठळकच दिसत तर मग पण त्याला काय तवा. बाय बाय, पाहिले दुखायला लागले. काय मग नंबर तर भेटलाय, आता बोलत जाऊ फोनवर हा. मस्तपैकी. अहो, तांब्या सांडेल ना आमचा. चल की अरे आताचे तर जुळायला लागले तुझं जुळायचा जाळ झाला का ती नवरीची आई या. तू आली होय? पोरगी पसंत आहे, आलो. काय झालं पाहुणं? ते आपाकडे माझी चप्पल आहे, ती माझी चप्पल. काय हे असलं? आलोच माघारी. बस अरे काय लावून हा आपाला म्हणावं मेले ते गेले. मम्मी कुठे गेलती ग तू? कुठे गेलती म्हणजे त्या पोराला बोलायला? मी बोलायचं असतं का तू बोलाय गेलती? अगं ती पोरग मला म्हणलं की तुमच्या संग मला बोलायचं म्हणून गेले पाठीमागं. मला काय माहित काय झालं ती. मम्मी कशाला गेलती तू पाठीमागं? कशाला गेलती म्हणजे त्या पोरला नाही का पाहुण्यांना बोलायला गेलते. हा, त्याच्यासोबत तुझ्यामुळे सगळे पाहुणे माघारी गेले. माझ्यामुळे मी काय केलं? जे येईन ते तुला पसंत करताय, जे येईन ते तुला पसंत करताय. तुझं तोंड काळं कर कुठंतरी. पाहुण्यांना बोलायला गेलती, मला पाठवायचं त्या पोरासोबत. मग अगं ती म्हणले चला तुमच्या संग बोलायचं म्हणून मी गेले. आता मला काय माहिती? बोलायचं तुझ्याकडे बघून तर मला कोण पसंत करत नाही. जे येते ते तुलाच पटवतात, जे येते ते तुलाच पटवतात. त्याला मी काय करू मग आता? मी चांगली साईड
माझं नटून उभारते त्यांच्या पुढं मग आता नटले बाई त्यापेक्षा तर कमी नटले तुझ्यापेक्षा लिपस्टिक टिकलीन बिकलीन कशा लावून हिंडती हाय का बाई आता मी काय नटाय सोडून देवाय तुझ्यासाठी तुझं तोंड काळं कर माहिती हा माझं तोंड काळ कर जा तिकडं मला सगळं पसंत कर लग्न कधी व्हायचं काय माहिती